हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन. निबंध लेखन हे तुम्हाला इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी 8 मार्क्ससाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. निबंध लेखनमध्ये आज आपण पाहणार आहोत आदर्श नागरिक. हा निबंध मुलांनो मी सेम चॅनलवरती लर्न विथ कोमल या चॅनलवर आपण हा निबंध मी हिंदीमध्ये देखील एक्सप्लेन केलेला आहे. ज्या मुलांना मराठी समजण्यासाठी जर काही डिफिकल्टीज येत असतील तर हा निबंध तुम्हाला हिंदी एक्सप्लेनेशनमध्ये देखील अवेलेबल आहे. आज आपण आता हा निबंध मराठीमध्येच त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. आदर्श नागरिक. बघा मुलांनो, आदर्श नागरिक म्हणजेच काय? आदर्श कोणाला म्हणतो आपण? जो असा नागरिक जो त्याच्या कर्तव्यांचं व्यवस्थितपणे नियमांचं म्हणजे पालन करतो, त्याचप्रमाणे कर्तव्य काय आहे तो व्यवस्थित आपली कर्तव्य बजावतो, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? आदर्श नागरिक. म्हणजे समाजात कसं राहणं, कसं वावरणं, समाजाच्या हिताचा विचार करणं, अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? आदर्श नागरिक. सत्य, अहिंसा, प्रेम व शांतीचा जगाला संदेश देणारा आपला भारत देश आहे. बघा आता आपला भारत देश कसा आहे? सत्य म्हणजे सत्याला महत्त्व देणं, सत्य काय आहे ते जाणून घेणं. अहिंसा, हिंसा न करणं म्हणजे कोणाचा द्वेष न करणं, अहिंसा वृत्ती ठेवणं. प्रेम करणं आणि शांतीचा जगाला देणारा संदेश. म्हणजेच काय की आपल्या जगात, आपल्या देशात, राष्ट्रात काय असली पाहिजे? शांती टिकून राहिली पाहिजे, शांतता असली पाहिजे, कोणतेही वाद नको, विवाद नको, असा हा आपला भारत देश आहे. देशातील माणसे ज्यावेळी आपल्या जीवनात आदर्श जीवन मूल्यांचा अवलंब करतात तेव्हा देश प्रगतीपथावरून वाटचाल करू शकतो. म्हणजे देशातील नागरिकच महत्त्वाचे असतात. ज्या देशातील नागरिक काय करतात? चांगल्या जीवन मूल्यांचा म्हणजे आदर्श जीवन मूल्यांचा अवलंब करतात, स्वीकारतात, चांगली जीवन मूल्येच फक्त पत्कारतात, असाच देश काय होतो? प्रगतीपथावरून वाटचाल करू शकतो. म्हणजे तो प्रगतीच्या पथाकडे जाऊ शकतो, स्वतःच्या देशाची मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतो. आदर्श नागरिक देशाला संघटित व सुखी बनवितात. आदर्श नागरिक काय करतात? देशाला संघटित म्हणजे एकत्रीकरण करणं, एकत्रित राहणं, सगळे सण उत्सव साजरे करणं, प्रत्येक वेळेस एकात्मता निर्माण करणं आणि सगळ्यांना सुखी ठेवणं, हे कोणाचं कर्तव्य आहे? आदर्श नागरिकाचं. राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, श्रमप्रतिष्ठा, सर्वांविषयी समानता, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, नीटनेटकेपणा व वक्तशीरपणा या श्रेष्ठ जीवन मूल्यांप्रमाणे जो वर्तणूक करतो तोच देशाचा आदर्श नागरिक होऊ शकतो. बघा, राष्ट्रभक्ती म्हणजे आपल्याला आपल्या राष्ट्राबद्दल भक्ती असली पाहिजे, राष्ट्राबद्दल प्रेम असलं पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, सगळ्यांबरोबर एकत्रित राहण्याची वृत्ती असली पाहिजे. सर्वधर्म समभाव म्हणजे सर्व धर्मांना समान समजणं, कोणामध्येही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणं. श्रमप्रतिष्ठा म्हणजे आपल्या श्रमाला, आपल्या कष्टाला, मेहनतीला सगळ्यात महत्त्वाचं स्थान प्राप्त करून देणं. आणि सर्वांविषयी समानता, कोणत्याही प्रकारचा ना धर्मभेद ना जातीभेद न करता सर्वांविषयी समानता, एकता, संवेदनशील असणं, एकमेकाबद्दल सौजन्यशील असणं, नीटनेटकेपणा म्हणजे तुमच्या अंगी असलेला नीटनेटकेपणा आणि वक्तशीरपणा म्हणजेच वेळेला महत्त्व देणं, अशी जी श्रेष्ठ जीवन मूल्य ज्याच्या अंगी असतील, ज्याची वर्तणूक अशी श्रेष्ठ मूल्यांप्रमाणे असेल, तोच देशाचा काय करू शकतो? आदर्श नागरिक ठरू शकतो. राष्ट्रभक्ती म्हणजे आपल्या मातृभूमीबद्दल हृदयात प्रेम व भक्ती असणे. राष्ट्रभक्ती म्हणजेच काय? तर आपली मातृभूमी, ज्या मातृभूमीमध्ये आपण राहतोय, ज्या देशात आपण राहतोय, त्याच्याबद्दल आपल्या हृदयात प्रेम असणं, भक्ती असणं, म्हणजेच काय? तरच आपण त्या देशाचे नागरिक आहोत किंवा आपण एक आदर्श नागरिक म्हणून ओळखले जाऊ शकतो. पण पहा, काही नागरिक देशद्रोही व धोकेबाज देखील असतात. पण काही नागरिक काय असतात? देशद्रोही म्हणजे त्यांना स्वतःच्या देशात राहून स्वतःच्या मातृभूमीबद्दल देखील प्रेम नसतं, तर ते काय करत असतात? कोणतं ना कोणतं म्हणजे सतत त्यांच्या स्वतःच्या देशाला कसं नुकसान होईल अशी त्यांची वर्तणूक असते. किंवा धोकेबाज असतात, स्वतःच्याच देशाला काय करतात? धोका देतात आणि काय करतात? म्हणजे जे शत्रू आहे त्यांच्या सोबत राहतात. ते स्वार्थ साधण्यासाठी वाईट
कृत्य करतात. म्हणजे जे नागरिक देशद्रोही आहेत, धोकेबाज आहेत, ते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वाईट कृत्य करताना देखील त्यांना काहीही वाटत नाही. आणि असे लोक आपल्या समाजासाठी काय असतात? एक प्रकारे कलंक असतात. कलंक असतात म्हणजेच काय मुलांनो? तर असे लोक आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी फार मोठ्या प्रमाणात घातक असतात. आदर्श नागरिक परम देशभक्त असतात. पण जो आदर्श नागरिक असतो तो परम देशभक्त असतो. म्हणजे तो देशाच्या भल्याचा, समाजाच्या हिताचाच सतत विचार करत असतो. जसे गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग इत्यादी भारत मातेच्या सुपुत्रांची चरित्रे वाचावीत व त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावा. बघा, आता आपले गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, हे जे काही भगतसिंग, हे जे काही भारत माताचे, आपल्या मातृभूमीचे जे काही सुपुत्र आहेत, त्यांची जर आपण चरित्र वाचली, त्यांच्याबद्दल जर आपण ऐकलं तर, आणि त्यांचा जर आदर्श डोळ्यांपुढे ठेवला, मग आपल्याला कळेल की खरं आदर्श नागरिक कोणाला म्हटलं जातं. कारण यांनी काय केलेलं आहे? आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण देखील पणाला लावलेले आहेत, बलिदान दिलेलं आहे. याला म्हणतात आदर्श नागरिक. आदर्श नागरिक मनात कोणताही भेदभाव ठेवत नाही. सर्व भारतीयांप्रती त्याच्या मनात बंधुभाव असतो. आदर्श नागरिक कोणाबद्दलही भेदभाव करत नाही. मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा व्यक्ती असतो, त्याच्यासाठी तो काय असतो? समान असतो. त्याच्यासाठी काय असतो? तो समान असतो. कारण त्याच्यासाठी सर्व धर्म समभाव आहे. तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आणि भारतीयांप्रती तर त्याच्या मनात बंधुभाव असतो. म्हणजे सर्वांना तो स्वतःच्या बंधूप्रमाणे वागणूक देत असतो. आदर्श नागरिक देशाचे सर्व कायदे पाळतो. देशाला हानी पोचविणारे कृत्य त्याच्या हातून घडत नाही. आता आदर्श नागरिक स्वतः तो देशाने जे काही नियम कायदे बनवलेले आहेत त्याचे पालन करतो आणि आपल्या देशाला आपल्यामुळे कोणतीही हानी पोचणार नाही अशी कृत्य तो करत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे इत्यादी दुर्गुणांपासून तो दूर राहतो. आता चोरी करणं, खोटं बोलणं, फसवेगिरी करणं हे सगळे जे दुर्गुण आहेत ते त्याच्या अंगी मात्र नसतात. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यात तो मदत करतो. आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत, आपले वरील अधिकारी, जे काही कायदा बनवलेले अधिकारी आहेत, त्या कायद्याचं पालन करणं, त्या कायद्याला सुव्यवस्थितपणे ठेवणं, या सगळ्या गोष्टींसाठी आदर्श नागरिक स्वतःहून मदत करत असतो. कारण तो मेहनती व स्वावलंबी असतो. कारण तो कसा असतो? आदर्श नागरिक मेहनती असतो. तो श्रमप्रतिष्ठेला सगळ्यात जास्त महत्त्व देत असतो. त्याचप्रमाणे तो सर्व धर्म संप्रदायांचा आदर करतो. तो इतर संप्रदायांच्या लोकांच्या उत्साहाने सहभागी होतो. तो सर्व धर्म संप्रदायांचा आदर करतो. म्हणजे सगळ्या धर्मातील संप्रदायांचा तो आदर करतो, मान ठेवतो. आणि काय करतो? तर इतर लोकांचे देखील सण उत्सव असतील ते देखील तो उत्साहाने साजरा करतो आणि सगळ्या सण उत्सवांमध्ये सहभागी होतो. आदर्श नागरिक आपले अधिकार आणि कर्तव्यांच्या बाबतीत जागरूक असतो. बघा, आदर्श नागरिक काय असतो? स्वतःचे जे काही अधिकार आहेत, त्याला कोणते कोणते अधिकार आहेत, त्याने कोणती कर्तव्य बजावली पाहिजेत समाजासाठी, देशासाठी, या बाबतीत देखील तो काय असतो? नेहमी जागरूक असतो. तो कर्तव्य दक्षेने मतदानाचा हक्क बजावतो. आता आदर्श नागरिक म्हणजे चांगला नागरिक, जो देशाच्या हिताचा विचार करतो, समाजाच्या कल्याणाचा विचार करतो. त्यामुळे सर्वप्रथम तो या बाबतीत कर्तव्य दक्ष असतो की मतदान कोणाला दिलं पाहिजे. कारण चांगल्या व्यक्तीला, योग्य व्यक्तीला मतदान दिल्यानंतरच आपल्या समाजाचा, राष्ट्राच्या, देशाचा काय होणार आहे? विकास होणार आहे. हा अधिकार त्याला पूर्णपणे ठाऊक असतो, माहीत असतो. म्हणून तो अगदी कर्तव्य दक्षेने न चुकता मतदानाचा हक्क देखील बजावतो. त्याचे प्रत्येक कार्य राष्ट्रहित आणि समाज कल्याणाच्या भावनेने केलेले असते. तो जे काही कार्य करत असतो त्याच्यामध्ये त्याच्या राष्ट्राचं हित होईल, भलं होईल आणि समाजाचं कल्याण होईल, हीच भावना, हीच वृत्ती त्याच्या अंगी असते. परहितातच तो स्वहित पाहतो. म्हणजे लोकांचं हित करणं, दुसऱ्यांचं भलं करणं, यातच स्वतःचं कल्याण आहे, भलं आहे असं समजणारा कोण असतो? तो आदर्श नागरिक असतो.
पहा मुलांनो, तर तुम्हाला मी आदर्श नागरिक हा निबंध एक्सप्लेन केलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सेम निबंध तुम्हाला जर मराठीमध्ये थोडं समजण्यासाठी डिफिकल्टीज वाटत असतील तर इथेच याच चॅनलवरती आपल्याला हा निबंध हिंदीमध्ये देखील मी एक्सप्लेन केलेला आहे. तर निबंध मुलांना तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या, नीट वाचन करा आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला शक्यतो चांगलेच चांगले गुण म्हणजे पूर्ण मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत. चला तर आपण लवकरच नेक्स्ट निबंधाकडे भेटूया. थँक्यू.